ऐका, त्यांनी वस्तूला किंमत दिली नाही. गड गेला तरी चालेल शुभा, परंतु आपला हा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही शिकवण माझ्या जिजाऊ साहेबांची होती. कशी होती जिजाऊ साहेब पहा. रणरागीन तू वाघीन होसी, तूच घडविला शिवा, तूच गुरु तूच प्रेरिका, गाजतो जिजाऊचा छावा. उमळून आली सुराजाची शेती, पवित्र झाली शिंदखेडची माती, पवित्र झाली शिंदखेडची माती. इतकी पवित्र ही धरती आहे, इतकी पवित्र आहे पहा, किती पवित्र आहे ही धरती. शिवबांचं जन्मस्थान आहे, शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. तुमचं परम भाग्य आहे, खूप भाग्य आहे. आणि आमचंही भाग्य आहे की या नगरीमध्ये आम्हाला कथा करण्यास संधी भेटली पहा. खरंच या मंडळाचे आम्ही आभार मानतो. एकदा त्यांच्यासाठी सर्वजण टाळ्या वाजून स्वागत करा. आणि या पवित्र प्रांगणामध्ये आमचे जे गुणीजन मंडळी आहेत त्यांचं दररोजच नाव घ्यावं का घेत असतील ताई, परंतु ना त्यामागं खूप मोठं कारण आहे बघा. अहो खूप प्रॅक्टिस करावी लागते. आणि बाकीचे आहेत ना त्यांना कळू द्या की महाराजांचा परिचय मी तुम्हाला करून देते. पहा, हरिभक्तपरायण सिंथ वादक रघुनंदन महाराज थोरात. एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत करा. दररोज ते जी टॉकीज या कार्यक्रमावर असतात पहा, टीव्ही वरती हे दिसतात तुम्हाला. रोज पहा जा टीव्ही मध्ये, पिक्चर न बघता कीर्तन पहा जा, म्हणजे थोडा आपल्याला प्रभाव पडेल नाही का आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, राहण्यामध्ये. कळेल काय असतं शिवकथा, कीर्तन काय असतं कळेल आपल्याला. ऐका, देव नाही होता आलं तरी चालेल, आपल्याला संत नाही होता आलं तरी चालेल, आपल्याला साधू नाही होता आलं तरी चालेल, पण मला असं वाटतं आपण कदाचित माणूस तरी झालं पाहिजे, कदाचित आपण माणूस तरी बनलं पाहिजे नाही का. तर ऐका, आणि माझे मालक ज्यांनी या व्यासपीठावरती मला बसण्याची संधी दिली ते राम महाराज घ्यार पाटील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचंय. आणि बहिणीसारखं अत्यंत प्रेम करणारी आमचे तबला वादक दादा, ते सुद्धा साठेबाबांच्या कथेमध्ये प्रकाश महाराज साठे, ढोग बाबा असेल, प्रत्येक या मोठमोठ्या कीर्तनकार आणि भागवताचार्य रामानाचार्य माणसांच्या सोबत राहतात हे गुणीजन मंडळी. अहो हे बोट जातात तो तबला वाजवण्याकरिता, हे बोट फुटतात तेव्हा त्याच्यावर थाप टाकता येते, तेव्हा तुम्हाला बोल वाजवून दाखवता येतो. म्हणून अक्षय महाराज पांचाळ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि आमचे पहा वैभव दादा, ते सुद्धा पॅड वादक आहेत. त्या पॅड समोर अगदी डीजे फेल जाईल असं ज्यांचं वादन आहे ते आमचे वैभव दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि जे वारकरी व्यासपीठ चॅनलचे मालक आहेत विकास महाराज अवसरे, तुम्हाला सांगितलं मृदंगाचार्य सुद्धा आहेत. तर त्यांच्या या चॅनलच्या माध्यमातून ते जगभर आपला कार्यक्रम दाखवण्याचं काम करणार आहेत. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचंय. आणि गावकरी मंडळी, तुम्ही खूप सुंदर नियोजन केले, तुमचेही मी मनापासून आभार मानते बरं. फार सुंदर कार्यक्रम आहे तुमचा आणि खरंच तुम्ही खूप साथ देताय आम्हाला. कार्यक्रम तुमचा खूप सुंदर आहे, काय सांगावं, आमच्याकडे शब्द नाहीत बरं का. तुम्ही असं अंतःकरणानं ऐकताय, खूप आनंद वाटतोय पहा. आता पुढे एक विनंती केली म्हणे, भोलेनाथ आमच्याकडून झालेल्या चुका त्या दुरुस्त करण्यासाठी आम्हाला तुमचं पूजन अर्चन करायचं आहे म्हणे. कोण म्हणले? ब्रह्मदेव आणि विष्णू. देवा, आता सदाशिव भगवान भोलेनाथ विष्णूवर फार प्रसन्न होते, परंतु ब्रह्मदेव म्हणतात देवा, जर सर्वात मोठी पूजा जर आम्हाला करायला मिळाली ना देवा, तर आमचं परम भाग्य असेल हो देवा.
तर आम्हाला तुमचं एक छोटंसं रूप द्या, आम्हाला काहीतरी पूजा करण्यासाठी छोटंसं रूप द्या पहा. तर भगवान भोलेनाथांनी पहा सुंदर रूप धारण करा. त्यावेळेला श्री सदाशिवानं शिवलिंग स्वरूप धारण केलं. विनंती केली होती, सदाशिवा विष्णूचं तुम्ही पाणी स्वीकाराल. म्हणजे पहा, अहो विष्णू भगवंत म्हणतात मी पाणी असेल. तुम्हाला काल सांगितलं भगवंताच्या पिंडीवरती जो माठ असतो ना, त्या माठातून टिमटिम गळतं ते पाणी. ते कोणाचं रूप आहे? भगवंताने. अहो आनंदाने भगवान विष्णूला वरदान दिलं होतं की माझ्या सोबत तुम्ही कायम असाल. पहिलं रूप भगवान विष्णूचं आहे सर्प, सांगितलं होतं तुम्हाला सर्प. आणि दुसरं रूप आहे पाणी. पाणी तेही भगवान विष्णूचंच रूप आहे, स्वरूप आहे. ऐका, पाण्यामध्ये सुद्धा विष्णू भगवंताचं दर्शन होतंय. मग पहा, विनंती केली होती सदाशिवा विष्णूचं पाणी स्वीकाराल, माझं चंदन स्वीकाराल. ब्रह्मदेवाचं चंदन स्वीकारलं. महादेवाला कुंकू लावायचं नाही महिला मंडळ कधीच. बरं, महादेवाच्या पिंडीला कुंकू कधीच लावायचं नाही. चंदन स्वीकारलंय, चंदन लावा, तुमचा उद्धार होईल. पहा, ब्रह्मदेवाचं चंदन स्वीकारलं. ब्रह्मदेवाचं चंदन महादेवाच्या 5 मुखातून असे 5 वस्तू निघाल्या. भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा घास, रुई, ह्या 5 वस्तू निर्माण झाल्या. आणि यांनी भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा घास, रुई, चंदन, पाणी या माध्यमातून भगवान भोलेनाथाची पूजा केली. मग आपणही पूजेमध्ये सामावून घेतलं पाहिजे. पूजेसाठी आपणही ते वापरलं पाहिजे त्या वस्तू. कोणती कोणती? भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा घास, रुई, ह्या 5 वस्तू तुम्ही पूजेमध्ये भोलेनाथाच्या घेतल्या पाहिजे. पुढे काय होते आपण पाहणारच आहोत. पहा, हा माझा भगवान भोलेनाथ, त्यानं स्वतः सांगितलं मला कोणी, हा माझा भगवान भोलेनाथ, मला जर कोणी तांब्याभर पाणी जरी घातलं ना, विष्णूला सांगता येतं सदाशिव विष्णू, मला जर या जगतातल्या व्यक्तीनं, कोणी जर या जीवानं मला जर तांब्याभर पाणी घातलं ना, तर मी त्याचा एका क्षणात उद्धार करून टाकेल गड्या, एका क्षणात. अहो माझा भोले बाबा फार भोळा आहे. किती भोळा आहे मी तुम्हाला काय सांगू, फार भोळा आहे गड्या. बाकीच्या देवांना कपडे सुंदर सुंदर लागतात ना, बाकीच्या देवांना सजवावं लागतं, बाकीच्या देवांना अन्नही भारी भारी लागतं, पंचपक्वान्नाचं जेवण लागतं. पण माझ्या भगवान भोलेनाथाला तुम्ही काही सुद्धा द्या, जे कोणी घेत नाही, जे दुसरं कोणी घेत नाही, ते माझे भगवान भोलेनाथ प्राशन करतात. विषासारखं घातक ते प्राशन करतात. का? तर आपला उद्धार त्या भोलेनाथाला करायचा असतो. पहा, जगाचा मालक किती भोळा आहे, किती सांगू तुम्हाला, किती भोळा आहे बघा. पहा, अहो माझा भगवान भोलेनाथ त्याचा स्वतः सांगितलं की कोणी तांब्याभर जरी पाणी घातलं ना विष्णू, तर मी त्याच्यावर खूप प्रसन्न होईल, त्या व्यक्तीला भरभरून आशीर्वाद देईल. भगवान भोलेनाथ किती भोळे आहेत पा. सारी जग का है ओ रखवाला, मेरा भोला हे जग से निराला. किती भोळे आहेत पहा भगवान परमात्मा. हो हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा, हे भोळ्या महादेवा, आवड तुला बिलाची
घेतला, कलश असतो ना आपला कलश भरून घेतला आणि मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर त्याला वाटलं हा भगवान भोलेनाथ खरंच भोळा आहे. आता या आजींपासलचा तो कळस आहे ना, कलश तोच आपण घेऊन जाऊ म्हणे, आपली बायको आपल्यावर खुश होईल. पण ती आजी खूप हे होती पहा. ती आजी म्हणायची, ए बाबा आजी, मला शिवलिंगावरती पाणी घालायचंय. त्याला पाणी घालायचं नव्हतं, त्याला चोरून न्यायचा होता तो कलश. आलाच होता चोरी करायला. तर पहा, कलश पाहिला. आजी, ओ आजी, मला कलश द्यावं तेवढा. कशाला रे बाबा? अहो, भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरती मला पाणी टाकायचंय. नाही नाही म्हणे बाबा, एक काम कर, तो माझ्या सुनाचा आहे, माझ्या सुनानं माहेर येऊन आणलाय, आणि तो जर हरपला ना कलश, त्याची माझी सून ना मला घराच्या बाहेर काढून देईल, मला काहीच देणार नाही खायला. महिला मंडळ काहीच देणार नाही खायला. मी तुझ्या हातात हा कलश देत नाही म्हणे. आता खरंच चोर वाढलेत म्हणे, आणि तू जर चोर असला तर. आजी, मी चोर नाही बरं का. आणि खरंच तो चोर होता बाबा, खरंच चोर होता. पहा चोर काय म्हणतोय, आजी अहो द्या ना कलश, मला या पिंडीवरती पाणी टाकायचंय हो, द्या ना. नाही म्हणे बाबा, एक काम कर, तुला पाणी टाकायचंय ना, तू या कलशाला धर आणि आपण दोघंही पाणी टाकू, पण मी तुला कलश देत नाही म्हणे. बरं म्हणे, जाऊ द्या. आता पाणी टाकलं म्हणे, आजी काय आपल्याला कलश घेऊ देत नाही, आज काय आपल्याला चोरी सापडणार नाही. अहो, अख्खं गाव त्यानं पालथं घातलं, पण त्याला चोरी काही सापडलीच नाही. आणि मग शेवटी काय झालं पा, हा चोर जरा कठीणच होता. वरी पाहिलं, वरी परत मंदिरात आला. म्हणे, ए भोलेनाथा, अरे तू सगळ्यांचा भोळा देव आहे म्हणे, मला काहीतरी चोरीचं सापडू दे म्हणे बाबा, काहीतरी. माझी बायको मला मारल रे बाबा. अय भोले बाबा, माझी बायको मला मारेल. बरं तू काय कर म्हणे, मला चोरीला काहीतरी सापडू दे रे बाबा, नाहीतर मला दांडक्यानं मार खावा लागेल. बचत गट. मग चोरानं काय केलं पहा, वरी पाहिलं, वरी पाहिलं तर त्याला घंटा दिसला. एवढा मोठा असा घंटा होता पहा, घंटा दिसला. म्हणे, अहो लय भारी झालं म्हणे, घंटा काढण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, खूप प्रयत्न करतोय, काय चढतोय. पिंडीच्या वरी घंटा होता, पण काही उपयोग होईना. काही डोकं खाजवतय, काय कान खाजवतय, प्रयत्न करतोय, कधी उदास होतय, कधी विचार करतोय कशी घंटा काढावी. जे नको तेच केलं पहा. शिवलिंगावरती त्यानं तसा उभा राहिला. म्हणजे आता इकडं कोणी नाही, आणि ही सगळी लोक झोपी गेलेत. आता अंधार पडलाय, आता आपल्याला कोणी पाहणार नाही, आणि संध्याकाळचं काय कोणी मंदिरात येणारही नाही. आपण काय करू म्हणे आता, आणि भगवान भोलेनाथ झोपी गेले. संध्याकाळच्या वेळेला भगवान भोलेनाथ तर झोपी गेलेत म्हणे. आपण काय करू, त्यांची झोप होईपर्यंत आपण हा घंटा काढून घेऊन जाऊ. पहा चोर किती कठीण आहे. अहो, घंटा काढण्याकरिता पिंडीवरती गेला, पिंडीवरती चढला, आणि असा करतोय, घंटी काढतोय पहा, घंटा काढू लागला. भोलेनाथ म्हणतात, शिवलिंगावरती त्यानं तसा उभा राहण्याचा प्रयत्न केला, तसे भोलेनाथ प्रगट झाले. हर हर महादेव. भोलेनाथ त्याच्यावर प्रसन्न झाले. पहा किती भोळा देव आहे माझा, पहा किती भोळा आहे, भोळा भंडारी आहे पाहतो. चोर खूप घाबरला. चोराला वाटलं आता हा डमरू आला बाबा आपल्याला मारणार, आता आपलं काही खरं नाही. खूप घाबरला, आता मारणार आपल्याला. बाबाच्या हातात तर त्रिशूळ आहे, आपल्याला फेकून मारणार म्हणे. हे काय, या बाबानं स्वतःच्या मुलाला सोडलं नाही तर आपली काय गत आहे म्हणे. पहा, तर आता आपलं काही खरं नाही. खूप घाबरला चोर. पण माझे भोलेनाथ एवढे दयाळू आहेत पहा. भोलेनाथ म्हणतात, ए माझ्या भक्ता, अरे उठ, मी तुझ्यावर रागवत नाही, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. किती भोळा चोर आहे,
पण भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. पहा काय म्हणतात भोलेनाथ, ए भक्ता, अरे उठ बाबा, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तो चोर म्हणतो, देवा अहो मी चोर आहे. खोटं बोलत नाही बर का चोर. पहा चोर सुद्धा प्रामाणिक होता. चोर म्हणत होता, देवा मी चोर आहे. शिवजी म्हणतात, तू चोर नाही, तू माझा भक्त आहे. देवा मी चोर आहे बरं, मी घंटा चोरण्याकरता आलो होतो तुमचा. अरे बाबा तू चोर नाही, तू माझा भक्त आहे. पहा शिवजी किती दयाळू आहेत. तर नाही मी तुझा देव आहे म्हणे. कस काय? अरे म्हणे मला कोणी मिठाई फळ प्रसाद वाटतात, कोणी मला काही काही देतं, कोणी भांग वाहतं, कोणी धोत्रा वाहतं, कोणी काय काय विभूत लावतं माझ्या अंगाला, कोणी बेलपत्र वाहतं, कोणी मिठाई वाहतं, कोणी फळं वाहतं. अरे बाबा कोणी फुलं वाहतं, कोणी पाणी टाकतं, पण तू तुझं सगळं शरीरच माझ्यावर अर्पण न केलंय. किती दयाळू आहे माझा भोलेनाथ. महादेव खूप खुश झाले. या चोराला वाटलं हा देव खरंच खूप भोळा आहे. चोर आनंदानं उड्या मारायला लागला. कोई देवा को लाता है, कोई तुझ पे चढ़ाता है, कोई देवा को लाता है, कोई तुझ पे चढ़ाता है. कर दिया मुझके तू, ऐका, कर दिया मुझको तू, भक्त मेरा चोर नहीं, ज्यादा सचमुच है तू भोला भाला. पहा खरंच तू भोळा आहेस देवा. देवा फार भोळा आहेस रे तू. शंभू महादेवाला पहा पुढे काय होतं. जो जास्त ज्ञानी आहे तो व्यक्ती आदरणीय लावला जातो. माणूस जास्ती पूजनीय असतो, पण ती व्यक्ती प्रेमळ असली पाहिजे, त्याचं हृदय प्रेमळ असलं पाहिजे. हा चोर होता पण प्रामाणिक होता. हा चोर होता पण प्रामाणिक होता. नाही पहा मला असं वाटतं, जो माणूस जास्त व्यक्ती प्रेमळ आहे ना त्याला पूजनीय लावलं जातं. आदरणीय होण्यापेक्षा पूजनीय होणं फार गरजेचं आहे. पहा फार गरजेचं आहे. कारण आदरणीय कोणी होईल पण पूजनीय होणं हे काही सोपं नाही. म्हणून आदरणीय होण्यापेक्षा पूजनीय व्हा, ते खूप श्रेष्ठ असेल. पहा मला सांगा, तुम्ही एखाद्या झाडाला फळ लागलंच नाही, आंब्याच्या झाडाला कितीही फळं आली ना, फळं आपल्या आल्याच्या नंतर फळानं गच्च भरलेलं झाड खाली वाकलेलं राहतं. आता आंब्याला जास्ती फळं आली आणि गच्च फळं आहेत म्हटल्याच्या नंतर आंबा काय असाच राहील का हो सरळ? मी तुम्हाला सांगितलं, मोठं व्हायचं असेल तर झुकावं लागतं गड्या लहान व्हा. तर मी हे उदाहरण तुम्हाला सांगते. बाबा हो, आंब्याचं झाड आहे, गच्च फळांनी भरलंय आणि भरपूर आंबे त्याला येता येतं. तर काय झालं, ते झाड वाकलंय, नम्रता आहे त्याच्या अंगी. पहा, आणि नारळाचं झाड आहे. पहा नारळाचं झाड, ते सरळच उंच आहे. निलगिरीचं झाड पाहिलं, सरळच उंच राहतं ते. त्याच्या अंगी नम्रता आहे का? नाही. जे व्यक्ती जास्ती ज्ञानी असतात का, त्या माणसाची कायम नजर धरणी मातेकडे असते. पण ज्या माणसं अर्धवट राहतात ते कोणालाच बोलू देत नाहीत आणि लोकांना म्हणतात, आपण ताई यांनी प्रश्न विचारला, त्यांनी प्रश्न विचारला, असं केलं त्यानं, तसं केलं त्यानं. कारण कधी बी अर्धी घागर बडबडच करत असते. गच्च भरलेली घागर कधीच बुडबुड करत नाही, बडबड करत नाही. कारण पहा, जास्ती बायका असल्या ना की सगळे अशा बोलायला लागतात. माय या पारून असं केलं ग, ती सकू अशी होती ग, तिनं असं केलं, तिनं तसं केलं. पहा, मग ज्ञानी माणसं आहेत, ते ज्ञानी माणसं कायम नम्र राहतात आणि तीच माणसं पूजनीय राहतात. या जगतामध्ये सुद्धा आपल्याला मोठं होण्यासाठी नम्र होऊन राहावं लागेल. नम्र व्हा,
नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. नम्र व्हायला शिका. झुका रे बाबा मोठे व्हाल. झुकावं लागतं आधी. सासूबाईने एखादं काम सांगितलं ना ते तेवढ्याच नम्रतेनं केलं पाहिजे, तेवढ्याच नम्रतेनं ऐकलं पाहिजे. कधी कधी पहा तुम्ही घरातली सून आहे की मुलगी आहे हे ओळखायलाही येत नाही, पण कधी कधी अख्ख्या गावाला माहित होतं की या सासा सुना आहेत. भांडण पूर्ण चौकात येतं. पार मला सांगा घराचं घरपण सगळं पहा बायकांच्या हातात राहतं. आपण किती सुंदर राहतोय, आपल्या मालकाची संपत्ती. आपण किती सुंदर राहतोय, आपल्या मालकाची संपत्ती आहे. आपल्याहून ठरवलं जातं की आपला मालक किती श्रीमंती आहे. तर पहा दुसऱ्याची लेक आहे, एखाद्या वेळेला भाजीत तिच्याकडून मीठ पडलं जास्ती तर तिला समजून घेतलं पाहिजे. आपण सासू म्हणून एक आई म्हणून समजून घेतलं पाहिजे. पहा आपल्या सुनाला हे सांगणं गरजेचं आहे. आणि एखादी सुनही असेल सासूबाईने हे काम सांगितलं तर ते सुनेनंही नम्रतेनं ऐकलं पाहिजे, केलं पाहिजे. भांडणच केलं काही त्यात जास्ती मोठेपणा नसतो. पहा तर ऐका बोलणं किती महत्वाचं आहे. एका सुनबाईला ताक आणायला धाडलं, सासूबाईनं पाठवलं ताक आणायला. आता खेडेगावची होती, सांगितलं. ती बाई गेली ताक मागायला आणि ताक मागायला गेल्याच्या नंतर सांगितलं. सासूबाई म्हणते ती चरवी घेऊन ताक आणण्यासाठी निघाली आणि ताक आणण्यासाठी निघाली. त्या दारामध्ये ती मावशीची होती ना, ती मावशी अशी झाडून काढत होती. पहा झाडू मारत होत्या. ती म्हणे आता या बाईची सून म्हणते गंगू मावशी हातातला खराटा टाक दे मला ताक. काय म्हणे गंगू मावशी हातातला खराटा टाक दे मला ताक. बाई तुला कोण देईल असं. गंगू मावशी म्हणे अगं तू कोणाची ग सून. ती म्हणे मी इचीची सून आहे म्हणे. ती म्हणे अगं सासू कशी, तू कशी, तुझी सासू किती सुंदर आहे, किती छान बोलते, अख्खं गाव तिचं नाव घेतं ग, आणि तू कशी. मला म्हणते मावशी हातातला खराटा टाक आणि दे मला ताक. ही कोणती पद्धत तुझी. पहा सून सुद्धा संस्कारी असली पाहिजे आणि सासू सुद्धा सुनवरती एकदम आईसारखं प्रेम करणारी असावी. पहा आता ती मावशी म्हणते तू अशी कशी ग, तिच्या नशिबाला आली. ती म्हणे नाव घेतलं जातं तिचं अख्खा गावात सगळे नाव घेतात. तू अशी ताकच केलं. ती म्हणे पहा ताकच केलं नाही म्हणे. तू जा म्हणे ताकच केलं नाही मी आज. तिला ताकच दिलं नाही महाराज. ऐका ना ताक होतं पण तिला ताक दिलं नाही का तर तिच्या बोलण्यामुळं. पाठवून परत दिलं. नाही देणार ताक, जा बाई तू. जशी सुनबाई घरी आली विचारलं सासूबाईने ताक आणलं का सुनबाई. त्यांनी सांगितलं अहो त्या गंगू मावशीने काही ताकच केलं नाही. ताक केलं नाही अगं पहाटच मी फेरफटका मारायला गेले होते तर मला ती मावशी म्हणली की तुझ्या सुनबाईला पाठवून दे, नवी सुनबाई आहे, चाही पिणं होईल आणि तिच्या जवळ ताकही पाठवून देते, फक्त तेवढी चरवी घेऊन पाठवून दे म्हणे. पण पहा म्हणे 2 भांडे ताक उरले मी देऊन टाकते आणि तुला का दिलं नाही ग ताक. तू काय म्हटली त्यांना जाऊन. ते झाडून घेत होते. मी म्हटलं खराट्यानं झाडून घेत होते. मी म्हटलं गंगूबाई हातातला खराटा टाक दे मला ताक. असं बोलल्यावर कोण देईल ग म्हणे तुला ताक, कोण देईल. बोलणं चांगला असावं, मधुरवाणी असावी आपल्या बोलण्यामध्ये. पहा अमृतमय आपलं बोलणं असावं. अगं माणसाचं बोलणं गोड पाहिजे, नम्रतेने जायला पाहिजे होतं. तू बघ तिने मी कशी ताक आणते ते. सासूबाई निघाली ताक आणण्याकरिता.
सुनबाई म्हणे अहो सासूबाई अहो चरवी तरी घेऊन जा. या भागात चरवीच म्हणतात का? डेक्सी असते पहा, डेक्सी. तुम्हाला कळतं की नाही मला नाही माहित, पण डेक्सी असते किंवा गुंडी म्हणतात आमच्या इकडं. आता तुमच्या भागात काय म्हणतात मला नाही माहित. तर घेऊन गेली आणि सासूबाई म्हणे माणसाचं तोंड गोड असलं ना त्याला चरवीची सुद्धा गरज लागत नाही. बघ म्हणे ताक कशी आणते मी. सासूबाई निघाली. ती गंगू मावशी किचन मध्ये काहीतरी काम करत होत्या आणि तेवढ्यात त्यांचं लहान लेकरू गोंडसं बाळ दारामध्ये पटांगणात खेळत होतं पहा. आता अंगणात ते बाळ खेळता 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 त्या शांताबाईने त्या लेकराला उचलून घेतलं, पुटकून असं उचलून घेतलं आपल्या कडेवरती. अहो अशा गंगा यमुना त्याच्या नाकामधून वाहत होत्या. काळ भोर ते लेकरू मातीत जरी टाकलं ना तर ते असं ओळखूच यायचं नाही, ओळखूच यायचं नाही. कोळशागत होतं, कोळशागत. मग पहा त्या मावशी किचन मध्ये काम करत होत्या आणि किचन मध्ये काम करत असताना काय झालं, ते लेकरू उचलून घेतलं. शांताबाईने त्या लेकराला उचलून घेतलं आणि गंगू मावशी अहो काय करता हो किचन मध्ये? तुमचं एवढं सुंदर पहा स्तुती किती भारी केली. स्तुती माणसाला फसवते. तुमचं एवढं गोंडस एवढं सुंदर बाळ आहे आणि म्हणे असं रस्त्यावर सोडलंय तुम्ही. तुम्हाला याची काळजी आहे की नाही? 1.5 वर्षाचं बाळ लहान लेकरू होतं. चांगला दगड असेल ना माणसाची एवढी नजर वाईट असते पहा. दगडाला नजर झाली तर दगड फुटतो. ती काय म्हणते तिची स्तुती पहा बर का. म्हणे गंगू मावशी अहो दगडाला जर माणसानं पाहिलं ना, दगडाला जर नजर लागली तर दगड फुटतो म्हणे. आणि तुमचं लेकरू इतकं गोंडस आहे पहा, इतकं सुंदर आहे. तुमच्या लेकराला जर नजर लागली तर काय होईल हो म्हणे. तुम्ही असं रस्त्यावर का सोडलो? पहा पहा स्तुती वर्णन केलं. खरं सांगू तुम्हाला ढेकळात जर त्या बाळाला टाकलं ना तरी ओळखू येत नव्हतं, कोळशात टाकलं तरी ओळखू येत नव्हतं. गंगा यमुना अशा नाकामधून वाहत होत्या. शांताबाईनं कडेवर घेतलं, आपल्या पदरानं तोंड पुसलं. म्हणे माय काय लेकरू गोंडस आहे, काय सुंदर आहे. दुसरा श्यामच आहे म्हणे. ती बाई म्हणते गंगू मावशी म्हणते काय चांगले मनाच्या शांताबाई तुम्ही. अहो काय चांगलं वर्णन केलं माझ्या लेकराचं. स्वतःच्या पदराने तोंड पुसलंय. काय चांगला स्वभाव आहे शांता काकू. तुम्ही किती मन, तुमचं किती मन चांगलं आहे हो. बसा ना थोडं, घोडभर चहा घेऊन जा. काय म्हणे घोडभर चहा घेऊन जा म्हणे. चहा मागितला होता का? नाही, पण बाई म्हणते बसा चहा घेऊन जा, मी चहा करते, बसा बसा. अहो जाऊ द्या, मला चहा नाही घ्यायचा. मी असंच आले होते, असंच फेरफटका मारायला जाणार होते गावात, पण म्हणलं काय करतात गंगू मावशी पाहून या. तर मी तुमच्याकडे आले आणि तुमचं लेकरू दिसलं, मी उचलून घेतलं. चहा केला, बसा म्हणे बसा. काम तर रोजची आपली, आपल्याला रोजच शेताला जावं लागतंय. तर काय करा, बसा आजच्या दिवस चहा तेवढा पिऊन घ्या. पाणी दिलं, खटवट दुधाचा चहा केला, पाणी जरासही टाकलं नाही. महाराज 50 रुपयाचं दूध आणलं, खटवट चहा केला आणि बाईला पाजला सुद्धा नाही. हो जरा काम आहे, गडबडीच आहे, मला जायचंय. जाऊ द्या म्हणे, बसा म्हटलं. म्हणलं चला चक्कर मारून येते गावात, गंगूबाईचं काय चाललंय काय नाही बघून चालले. आता येऊ का? म्हणे आता जरा काम आहे. ती म्हणते गंगू मावशी जरा काम आहे हो, जाऊ द्या मला. शांताबाई कालच ताक केलंय म्हणे, 2 भांडे भर ताक आहे, हे ताक घेऊन जाता का हो? पहा गंगू मावशी काय म्हणी, अहो म्हणे 2 भांडे भरून ताक आहे, जाता का घेऊन जाता वेळेस. म्हणे पहा मी काही चरवी काही आणलं नाही म्हणे न्यायला, डेक्शी वगैरे काही आणलंच नाही, तर मी काही गुंडी आणली नाही म्हणे न्यायला. मग नेऊ कशामध्ये? म्हणे अहो त्याची काय गरज आहे, माझ्या घरी आहे ना, तुम्ही तीच घेऊन जा. पहा स्तुती माणसाला
मस्ती करायची गरज आहे, माणसाला फक्त गोड बोला, कारण तेव्हा माणसात माणुसकी जागी होते बरं का. फक्त गोड बोला. मुखी अमृताची वाणी हो, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. हरी माणसाला फसवते, स्तुती माणसाला फसवते आणि स्तुतीच माणसाला काही कुठंही नेऊ शकते. तुम्ही गरीब असाल तर स्तुती तुम्हाला श्रीमंत करू शकते. पहा आता संस्कारी मुलीचे लक्षणं कसे असतात पहा. पाहुणे आल्याच्या नंतर न सांगता तिनं पाण्याचा ग्लास आणि चहाचा कप घेऊन आली पाहिजे. तिला सांगण्याची वेळही नाही पडली पाहिजे. ती महान पतिव्रता असेल, ती खरी पतिव्रता असेल. पतिव्रता धर्म तीच पाळते जिला किंमत आहे, जिला संस्कार आहेत. चार वेळा जर सांगावं लागत असेल, पाहुणे आले चहा टाक, ए पाहुणे आले अगं चहा टाक. दिसत नाही का हो तुम्हाला? पाहुणे आले दिसतात ना तुम्हाला, मग चहा पाणी त्याचं केलं पाहिजे. पहिले महाराज पाहुणे आले की त्याला राम राम घालायचे माणसं, राम राम पाहुणा म्हणायचे. पाहुणा दारात आला ना, आता हाय कशा आहात, हॅलो असंच आहे ना, नाहीतर नमस्कार असं कधी करायचं नाही. आपल्या पाहुण्याला राम राम घालायचा, आलेल्या दारात पाहुण्याला राम राम घालायचा. पाहुणा सुद्धा देवाप्रमाणे असतो बरं का.